अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आजचा संदेश खूप खास आहे, तर मन लावून 2 मिनिटे नक्की ऐका। तुमच्या आयुष्यातील फक्त 2 मिनिटे वेळ काढून हा संदेश जरी ऐकला तर तुमच्या मनाला आधार मिळेल। आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण, चिंता आणि निराशा वाढत चालली आहे। अशा वेळी स्वामींची अमृतवाणी आपल्या मनाला आधार देते आणि जीवनात सकारात्मकता आणते। हा 2 मिनिटाचा संदेश तुमचं मन हलकं करेल आणि तुम्हाला नवीन मार्ग दाखवेल। स्वामी समर्थ महाराज म्हणतात की जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटामागे एक मोठा धडा लपलेला असतो। माणसाने कधीही निराश होऊ नये, कारण अंधारानंतरच प्रकाश येतो। जसं रात्रीनंतर सकाळ होते, तसंच दुःखानंतर सुख येतच। फक्त आपली श्रद्धा, संयम आणि विश्वास टिकवून ठेवायला हवा। अनेकदा आपण छोट्या अडचणींना घाबरून हार मानतो, पण त्या क्षणी जर आपण मन घट्ट करून स्वामींच्या चरणी आपली वेदना अर्पण केली तर ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात। कारण ते केवळ देव नाहीत, तर आपल्या प्रत्येक भक्तांचे आई वडील, मित्र आणि मार्गदर्शक आहेत। जेव्हा मन अस्वस्थ होतं, चिंता वाढते, भविष्याची भीती वाटते, तेव्हा फक्त एकदा मनापासून स्वामी म्हणून हाक मारली तरी मनाला शांती मिळते। कारण स्वामी आपल्याला प्रत्येक अश्रूची किंमत ओळखतात, आपल्या प्रत्येक संघर्षाची जाणीव ठेवतात। ते आपल्याला सांगतात की परिश्रमाशिवाय यश मिळत नाही। प्रामाणिकपणा, नम्रता आणि सेवा हाच खरा धर्म आहे। कुणावरही द्वेष करू नका, कुणाबद्दल वाईट विचार करू नका, कारण जे आपण दुसऱ्याला देतो तेच आपल्याकडे परत येते। जीवनात पैसा, मान सन्मान, प्रतिष्ठा मिळेल, पण त्याहून मोठं धन म्हणजे समाधान आणि शांती। ती फक्त स्वच्छ मनातूनच मिळते। म्हणून रोज सकाळी उठून स्वामींचं स्मरण करा, त्यांच्या चरणी आपली चिंता सोपवा, मनापासून मेहनत करा आणि बाकी सर्व त्यांच्यावर सोडा। कारण जी स्वामींवर विश्वास ठेवतात त्यांचं आयुष्य कधीही रिकामं राहत नाही। त्यांच्या वाटेवर कितीही काटे आले तरी स्वामी स्वतः त्याला फुलाचा मार्ग दाखवतात आणि शेवटी यश, आनंद आणि समाधान देऊन त्याचं जीवन उजळून टाकतात। धन्यवाद तुम्हाला इथपर्यंत ऐकल्याबद्दल। असेच नवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात पहिली नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल।